हाय, मी गिरिजा। हा व्हिडिओ रविवारचाच आहे, पण व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे। सकाळीच मी रवा आणि उडदाची डाळ भिजत घातली होती, त्याचंच मी पुढे काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी संध्याकाळी थोडं झोपून उठले आणि मस्त वातावरण झालं होतं, म्हणून म्हटलं चला थोडा चहा तर झालाच पाहिजे। मस्त दूध बिस्किट घेऊन आले आणि त्यानंतर छान असा चहा बनवला। चहा पिल्यानंतर सचिन लगेचच बाहेर जाणार होते आणि मलाही घरात करमलंच नसतं, म्हणून त्यांच्यासोबत बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर ना इतका भयंकर ॲक्सिडेंट बघायला मिळाला। त्यानंतर घरी यायला थोडासा उशीरच झाला, 7 वाजले। त्यामुळे घरी आले आणि पटकन असं चेंज करून घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले। सकाळी जी डाळ आणि रवा भिजत घातला होता त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि डाळ छान मिक्सरला वाटून घेतली। कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर ही संपूर्ण डाळ मी रव्यामध्ये मिक्स केली आणि छान मिश्रण तयार करून घेतलं आणि याचेच मी आता उत्ताप्पे बनवणार आहे। थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही आपल्याला जशी हवी तशी कन्सिस्टन्सीसाठी जे पाणी काढून ठेवलं होतं तेच ॲड करून छान कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता। त्यानंतर एक साईडला बटाटे शिजायला टाकले आणि दुसऱ्या साईडला लगेचच मी बटाट्याच्या पिवळ्या भाजीची तयारी करायला सुरुवात केली। एक साईडला मिक्सरमध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलं आणि लगेचच कांदा चिरून घेतला। तोपर्यंत माझे बटाटेही शिजून तयार झाले होते। मग अगदी साधीच पिवळी बटाट्याची भाजी तयार केली। उत्ताप्यामध्ये टाकण्यासाठी मला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरायचं होतं, पण मला थोडासा कंटाळा आला होता, म्हणून मी सगळ्याचंच एक छान वाटण तयार करून घेतलं आणि ते उत्ताप्याच्या पिठामध्ये ॲड केलं। पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यानंतर माझे स्किल्स दाखवत अगदी छान असे गोल गोल उत्ताप्पे तयार केले। सचिनला गरमागरम सर्व केले आणि मीही खाऊन घेतले। तुम्ही एकदा नक्की याप्रमाणे उत्ताप्पे बनवून बघा आणि कसे झालेत मला नक्की सांगा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।